नमस्कार, मी डॉक्टर पल्लवी हरकळ चिंचाणे, फिजिओथेरपिस्ट MIT हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट औरंगाबाद। फुफ्फुस आपल्या शरीराचा महत्त्वाचा भाग आहे आणि त्याचे आरोग्य राखणे या कोरोनाच्या महामारीमध्ये अत्यंत महत्त्वाचे आहे। यासाठी मी तुम्हाला फुफ्फुसाची ताकद आणि श्वास घेण्याची क्षमता वाढवण्यासाठी 2 एक्सरसाइज सांगणार आहे। त्यातली पहिला एक्सरसाइज हा आहे इन्सेंटिव्ह स्पायरोमेट्री। याला रेस्पायरोमीटर सुद्धा म्हणतात। हे एक छोटंसं मशीन आहे आणि याचा श्वास घेण्याची क्षमता वाढवण्यासाठी हे मशीन यूज केलं जातं। तर याचा उपयोग कोणी आणि कसा करावा हे मी सांगणार आहे। याला माउथपीस म्हणतात। हे एक ट्यूब आहे आणि हे चेंबर आहे। यामध्ये तुम्ही किती श्वास घेणार आहे हा मोजला जाणार आहे। ज्यांना श्वासाचे विकार आहेत, दमा आहे, अस्थमा, COPD किंवा पोटाचे विकार झाल्यानंतर लॅप्रोटॉमी, अपेंडेक्टॉमी असे ऑपरेशन झाले आहे किंवा बायपास सर्जरी झाली आहे आणि खूप दिवसांपासून आजारी व्यक्ती आहे तर तो हे मशीन यूज करू शकतो। आणि कोरोना झाल्यानंतर सुद्धा श्वासाची क्षमता वाढवण्यासाठी या मशीनचा उपयोग केला जातो। तर हे कसं वापरायचं, असं हे तुम्हाला चेहऱ्यासमोर पकडायचं आहे, वरती पण नाही आणि खाली सुद्धा नाही। आणि हे माउथपीस तुमच्या ओठांनी तुम्हाला कव्हर करायचं आहे आणि तुम्हाला आतमध्ये श्वास ओढायचा आहे। ठीक आहे, आता असं तुम्हाला ओढून हे बॉल जिथपर्यंत होल्ड करता येईल तोपर्यंत तुम्हाला होल्ड करायचं आहे आणि हे तुम्हाला 10 वेळेस करायचं आहे। 10 वेळेस केल्यानंतर एकदा खोकला करायचा आहे, जेणेकरून फुफ्फुसांमधील जो कफ साचला असेल तर तो निघून जाणार आहे आणि दिवसातून 3 ते 4 वेळेस तुम्हाला हे करायचं आहे। दुसरा एक्सरसाइज आहे, यामध्ये तुम्हाला नाकाने श्वास घेऊन तोंडाने या स्ट्रॉमध्ये फुंकायचं आहे आणि पाण्यामध्ये जास्तीत जास्त बुडबुडे तयार करण्याचा प्रयत्न करायचा आहे। असं तुम्ही जोपर्यंत करू शकाल तसं जास्तीत जास्त बुडबुडे तयार करण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि हेही तुम्हाला 3 ते 4 वेळेस दिवसातून तुम्ही करू शकतात। नंतर तिसरा एक्सरसाइज आहे, त्यामध्ये तुम्हाला दोन्ही हात असे पोटावर ठेवायचे आहे आणि नाकाने लांब श्वास घेऊन तोंडाने हळू सोडायचा आहे। असं मेणबत्ती फुंकल्यासारखे हळू श्वास लांब सोडायचा आहे आणि असे तुम्हाला 10 वेळेस करायचं आहे। या व्यतिरिक्त तुम्हाला मणक्याचे आजार, सांध्याचे आजार किंवा पॅरालिसिस, चेहऱ्याचा पॅरालिसिस, फ्रोझन शोल्डर, लिगामेंट इंजुरी, फ्रॅक्चर झाल्यानंतरचे व्यायाम अशा प्रकारच्या विविध आजारांवर उपचार हवे असतील तर तुम्ही फिजिओथेरपी विभाग MIT हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये संपर्क साधू शकता। धन्यवाद।